विद्यार्थी मित्रो नमस्कार. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की अभ्यास करणं म्हणजे कशाचा अभ्यास करणं. आपण बघत होतो की आपले पुस्तकांचा अभ्यासक्रमाचा अभ्यास हा एक भाग आहे. तो अभ्यास कसा करावा, ते नोट्स कसे काढावेत, अभ्यास लक्षात कसा ठेवावा, हा भाग मी पुन्हाच्या व्हिडिओत सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या पुस्तकाच्या अभ्यासाशिवाय इतर काय करणं गरजेचं असते या संदर्भात बोलणं सुरू आहे. तर आजचा जो विषय आहे तर प्रतिकूल परिस्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. प्रतिकूल वातावरण प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी अधिक असते. प्रतिकूल घटना आणि प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात आणि घडणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपलं मन स्थिर ठेवण्याचा अभ्यास, अशा परिस्थितीमध्ये आपलं मन नियंत्रणात ठेवण्याचा अभ्यास, अशा परिस्थितीमध्येही मन एकाग्र ठेवून अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याचा अभ्यास, मन शांत ठेवण्याचा अभ्यास, हा देखील अतिशय महत्त्वाचा अभ्यास आहे. तुम्हाला याचा समावेश अभ्यासक्रमात नाही, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. अभ्यासक्रमामध्ये तुमचा अभ्यासक्रम आहे, पण अभ्यास करण्यासाठीची जी काही एक मानसिकता तयार करणं हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग आहे. मानसिकता, दररोज आपण अभ्यासाला बसण्या अगोदर एक मानसिकता तयार करावी लागते. ही मानसिकता कशी तयार करावी हा सुद्धा अभ्यासाचाच एक भाग आहे असं समजून त्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे. पण याचा समावेश आम्ही कुठल्याही सिलेबसमध्ये केला गेला नाही फारसा. तर तुम्हाला सांगतो, मी जे बोलत आहे ते टॉप एक्झामला डोळ्यासमोर ठेवू. NDA असेल, IIT JEE असेल, JEE ॲडव्हान्स असेल, UGC नेट असेल, UPSC असेल, नीट एक्झाम असेल, कॅट असेल, गेट असेल, अशा टॉप एक्झाम जे भारतातल्या टॉप 10 एक्झाम आहेत, अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून मी हे सगळं चर्चा करत आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा टॉप 10 मध्ये येतात त्याबद्दल मी हे सगळं बोलत आहे. तर या अशा स्थिर जर तुम्ही ठेवत नसाल तर तुम्हाला सांगतो, जर गाडी चालवत असताना जर मन स्थिर नसेल तर काही जण म्हणतात की आज काही माझं माइंड बरोबर नाही, स्थिर नाही, मी काही गाडी चालवणार नाही. म्हणजे गाडी चालवण्यासाठी सुद्धा मन स्थिर पाहिजे, मन एकाग्र पाहिजे. मनावरचं नियंत्रण जर गाडी चालवताना ढळलं तर आयुष्य मरण समोर आहे, स्वतः आणि इतरांचं. म्हणून मी तुम्हाला आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे, अतिशय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय होतं माहिती आहे काय, मन नियंत्रणाच्या बाहेर जाणाऱ्या काही घटना घडू शकतात. मन अस्थैर्य होईल अशा काही घटना घडत असतात. मन चलबिचल होईल अशा काही घटना घडतात. मन तुमच्या ध्येयापासून दूर नेणाऱ्या काही घटना येतात. काही एखादी सुंदर मुलगी येऊ शकते, सुंदर मुलगा येऊ शकते आयुष्यामध्ये. पैशाचा मोह होऊ शकतो, इतर दुसऱ्या काही गोष्टीचा मोह होऊ शकतो. सगळ्या मोहापासून, सगळ्या आसक्तीपासून, दुसऱ्या सगळ्या आवडीनिवडीपासून स्वतःला दूर ठेवता येणं, त्यासाठी जे मनाची वैराग्यवृत्ती लागते, मनाचा जो दृढ निश्चय लागतो, जी एक साधक अवस्था लागते, अध्यात्मामध्ये जी साधकाची अवस्था सांगितलेली आहे ती लागते.
तर ही वैराग्यवृत्ती, हे मनाची शांतता, मनाचं स्थैर्य, मनाची एकाग्रता, मनावरचं नियंत्रण, या गोष्टी कशा साध्य करायच्या या संदर्भामध्येच हे मार्गदर्शन आहे. आणि एकदा का तुम्ही मन स्थिर झालं, कारण तुम्हाला या सगळ्या परीक्षा देऊन अशा टॉप गोष्टी, टॉप प्रश्न सोडवायचे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही नीट एक्झाम पास होणार आहे आणि तुम्हाला काय होणार आहे, डॉक्टर व्हायचं आहे. आणि डॉक्टर होत असताना रोज परीक्षा असते डॉक्टरांची. प्रत्येक केस वेगळी असू शकते. काही पेशंटचे क्रिटिकल असतात, अतिशय गुंतागुंतीचं असते. ती केस अतिशय गुंतागुंतीची असते. एक करायला गेलं तर दुसऱ्या हातातून जाते, दुसरा निर्णय घ्यायचा तिसऱ्या हातातून जाते. अशा वेळी त्या व्यक्तीचा जीव महत्वाचा असते आणि त्या जीवावर प्रेम करणारे लाखो लोक असतात. अशा सिच्युएशन मध्ये तुमचं जर मन स्थिर नाही तर तुम्ही तिथे योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. तुम्ही मन थरथर करायला लागेल आणि हात थरथर करायला लागेल तर कसलं ऑपरेशन करणार आहात तुम्ही? हृदयासंबंधीच्या ऑपरेशनच्या प्रक्रिया असतात. डॉक्टर मांडके नाड श्रद्धे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ऑपरेशन करायचं होतं. त्यावेळेस लाखो समूह त्या ऑपरेशनकडे लक्ष ठेवून होता. तिथं काही थोडीशी चूक झाली असेल तर काय होणार होतं हे वेगळी सांगण्याची गरज नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काम करायचं असते. त्यासाठी तुम्ही अतिशय स्थिर असणं, ती स्थिरता ही तुमच्या या परीक्षेतून व्यक्त होत असते. परीक्षेच्या यशामधून ते माइंडच्या स्थिरतेचा सुद्धा अभ्यास होत असतो. म्हणजे परीक्षा होत असते त्याची. तो स्थिरपणे राहू शकला तरच परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळत असतात. एकदा म्हणजे किती डॉक्टरांना किती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणजे ज्या पदासाठी तुम्हाला घडवायचं आहे त्यासाठी तुमची मानसिकता सुद्धा या परीक्षेतून लक्षात येत असते. अस्थिर माणूस, चंचल माणूस, मनावर नियंत्रण नसणारा विद्यार्थी असेल, मन एकाग्र न करणारा विद्यार्थी असेल, मन शांत ठेवू न शकणारा विद्यार्थी असेल प्रतिकूल परिस्थितीतही, त्यासाठीचे हे विषय नाहीत मित्रांनो. त्याचं आहारावर नियंत्रण नाही, झोपेवर नियंत्रण नाही, बोलण्यावर नियंत्रण नाही. नियंत्रण गमावून बसलेल्या माणसानं विमान चालवता येईल का? नाही. तसा हे अतिशय महत्वाचा विषय आहे आणि इतका सोपा पण आहे. तुम्हाला मी हे ऐकल्यानंतर लक्षात येईल. तर एका डॉक्टरचं उदाहरण सांगून आपला पुढचा विषय. एका डॉक्टरांचा मुलगा मेल्यानंतर त्याची अंत्यविधी त्याला करायची होती. अंत्यविधी केला आणि तो दवाखान्यामध्ये एक क्रिटिकल केस होती त्याच्या हातावर आणि ते सगळे नातेवाईक वाट पाहत होते. तिथून हलवणंही शक्य नव्हतं. डॉक्टरचा उशीर झाला यायला. त्यावेळेस प्रचंड संताप आणि प्रचंड शिव्या, प्रचंड राग. कारण याचा मोबाईल सायलेंट राहिलेला होता. मोबाईल उचलत नव्हता. मोबाईल का उचलला? ठीक आहे ना, आम्हाला तेवढं तरी सांगायला. असं काही बोलत होते. डॉक्टरांच्या समोर ती केस होती. त्या लेकराचा जीव वाचवणं हे त्याचं ध्येय होतं. अशा सिच्युएशनमध्ये ते लोक जे काही बोलले तरी डॉक्टरांनी त्याचं काहीही मनावर घेतलं नाही. बघा, इकडे लेकरू गमावलेलं आहे. ते लेकराचा जीव वाचवायचा आहे. लोक वाटेल ते बोलतायत, दबाव टाकत आहेत. काही लेकराला झालं तर तुला खतम करतो म्हणत आहे. अशाही
परिस्थितीमध्ये त्या डॉक्टरने आपलं मन स्थिर ठेवून ते ऑपरेशन कशा पद्धतीने सक्सेस करायचं याचाच विचार करून तो डॉक्टर मध्ये गेला. या इथल्या लोकांना काहीच माहिती नाही. तुम्हाला सांगितलं मी अगोदर, त्या नातेवाईकाला काही माहिती नाही आहे. डॉक्टरनी ऑपरेशन सक्सेस केलं आणि बाहेर येऊन म्हणाला, माफ करा, मला नक्की उशीर झाला यायला, पण माझ्या मुलाला मी गमावून बसलेलो आहे आणि त्याला त्याचा अंत्यविधी करून मी आलेलो आहे. मित्र, हा अतिशय प्रसंग, हा त्याही सिच्युएशनमध्ये त्यानं आपलं जे काही सांगायचं आहे ते माफ करा म्हणून सगळ्याला हात जोडले. अशा परिस्थितीत लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. मला हे सांगायचं उदाहरण एवढंच आहे की तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थैर्य साध्य करायचं आहे. ही सिच्युएशन, याचा अभ्यास म्हणून मनाचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तर एक प्रकारे विद्यार्थ्यांची अवस्था, हे जर मन स्थिर ठेवायचं असेल, मन शांत ठेवायचं असेल, मन एकाग्र ठेवायचं असेल, तर तुमच्या मनामध्ये जी एक वैराग्य वृत्ती असावी पाहिजे. एका ध्येया वाचून, एका ध्येयाशिवाय इतर प्रत्येक गोष्टीविषयी तुम्ही निर्लेप पद्धतीने असलं पाहिजे आणि लिप्त असलं पाहिजे तुमच्या ध्येयाप्रतीच फक्त. आसक्ती असली पाहिजे तुमच्या ध्येय प्राप्तीबद्दल. मला परीक्षेमध्ये यश संपादन करायचं आहे, एवढा एक विषय सोडला तर बाकीच्या विषयाबद्दल तुम्हाला आसक्ती असता कामा नये, मोह असता कामा नये आणि त्यातून बाहेर येण्यासाठी वैराग्य वृत्ती आवश्यक आहे. कारण माणसाला वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे घटना, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या व्यक्ती मोहित करत असतात, प्रभावित करत असतात. तुम्ही दुसऱ्या गोष्टीवरून प्रभावित होता कामा नये या काळामध्ये. किंवा तुम्हाला मध्येच कोणीतरी सांगतंय, हा अभ्यास कशाला करायला, हे खूप टफ असतंय, हे तुझ्यानं होते का, जाऊ दे, हे सोडून दे, बाकी काही कर. म्हणजे सल्ले देणारे शेकडो असतात. आपण जे ठरवलेलं आहे, निश्चय केलेला आहे, आपण जे ध्येय ठरवले त्याच्यावर तुम्ही ध्येयावर आढळ निष्ठा प्राप्त करणं हा सुद्धा अभ्यासाचाच भाग आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुमचा जर निश्चय जर शेवटापर्यंत कायम राहत असेल, तिची दृढ श्रद्धा त्या अभ्यासाबद्दल असेल, तर मग तुम्हाला असाध्य वाटणारी गोष्ट देखील साध्य होते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट हे अभ्यासाच्या बळावर साध्य होते. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जशी खडक भेदून जाऊ शकते, तसं अभ्यासानं आपलं ध्येय प्राप्त होऊ शकते, असं तुकोबाराया सांगतात. ओली मूळ, छोटीशी मूळ असते, खडक भेदून जाऊ शकते. ही प्रेरणादायक गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये असणं, त्याचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं याला मनाची तयारी करण्यासाठी हे विचार उपकारक ठरतात. एक विद्यार्थी अशा टॉप एक्झामचा अभ्यास करत होता. त्याला तो चिंतेत, काळजीत, भयभीत, डोक्यावर प्रचंड ताण अशा अवस्थेत होता. त्याला मी म्हटलं, बा मन वर कंट्रोल असणं, मन स्थिर ठेवणं, मनावर नियंत्रण ठेवणं, मन शांत ठेवणं, हे गोष्टी गरजेच्या आहेत. मी काही गोष्टी सांगतो, तुला ऐकावं लागेल. मला वेळच नाही म्हटलं. तर मला हे सगळं ऐकायला वेळ नाही. मग काय करतोस तू?
मग तुझा वेळ कशात जाते? द्विधा अवस्थेत जाते, मग ताणतणावात तुझा वेळ जाते, चिंता करण्यात तुझा वेळ जाते. या ताणतणाव, चिंता, द्विधा अवस्था, मनाची अस्थैर्य, याच्यातून तुमच्या तन आणि मनाची शक्ती क्षीण होत असते. आणि शक्ती नसताना केलेला अभ्यास हा पॉवरफुल अभ्यास असत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ताज्या मनानं आतून एक प्रकारे समाधान, शांतता, स्थैर्य अशा अवस्थेत केलेला अभ्यास हा अर्थपूर्ण अभ्यास होत असतो. तो पूर्ण आकलन होतो, त्याच्यावर कमांड मिळते. आकलन न झालेला नीट आणि त्यावर कमांड न मिळवलेला अभ्यास हा अशा टॉप एक्झाममध्ये फारसा उपयोगी ठरत नाही. अपूर्ण अभ्यास अशा टॉप एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळवून देऊ शकत नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर मी त्याला सांगितलं की ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही थोडा वेळ, तर असं म्हटलं तर चालेल का? मला गाडी चालवायचं आहे, मला खूप प्रवास मोठा आहे, मला इंधन भरायला वेळ नाही गाडीमध्ये, पेट्रोल डिझेल जे काय तुमची गाडी असेल ते, किंवा त्या गाडीमध्ये हवा चेक करायला मला वेळ नाही, हवेत भरायला वेळ नाही, असं जर म्हणत असाल, हे म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच मला मन स्थिर करण्यासाठी, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, म्हणजे माझ्या मनाची द्विधा अवस्था जी झालेली आहे ती दूर करण्यासाठी, ताणतणाव मला दूर करण्यासाठी, किंवा चिंता जी करतोय मी जे भयभीत झालो आहे यातून बाहेर येण्यासाठी जी साधनं आवश्यक आहे मी जी सांगत आहे ती ऐकण्यासाठी किंवा ते अंमलबजावणी करण्यासाठी वेळ नसेल तर गाडी पुढे जाईल का हो? तुम्हाला पेट्रोलच भरलं नाही, गाडी पुढे जाईल का? तुम्ही हवाच भरली नाही, गाडी पुढे जाईल का? नाही. सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तर मित्र, तर तुम्हाला पहिल्यांदा जे करावं लागेल ते, हा देखील अभ्यासाचाच भाग सांगतोय तुम्हाला, तुम्ही जे विचारपूर्वक मनापासून ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यावरच तुमचं विलक्षण प्रेम असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर प्रेम नाही वाटलं पाहिजे. याचा अर्थ दुसऱ्या आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचा तिरस्कार हा तर टॉप मध्ये जाणाऱ्या तिरस्कारित विद्यार्थी, भयभीत विद्यार्थी, द्वेषपूर्ण विद्यार्थी हे सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यांच्याविषयी आदर तुमच्या मनात असलाच पाहिजे. आदर असणं वेगळं. तर मी तुम्हाला सांगत होतो ते ध्येयावर अढळ निष्ठा, विलक्षण प्रेम, त्याशिवाय इतर गोष्टी तुमचं मन नाही रमलं पाहिजे. अभ्यासाशिवाय इतर गोष्टीत मन रमत नसेल तुमचं, म्हणजे अभ्यासाला पूरक गोष्टी सोडून जरा मी सांगतो योगाभ्यास, आणि एकदा जर मनाची स्थैर्य प्रचंड तुम्हाला लाभलं तर या गोष्टी साध्य झाल्यावर मग पुन्हा काही फारसं करायची गरज नाही. पण तुमचं स्थिर नसेल त्या विद्यार्थ्यासाठी मी हे सगळं सांगतो. तुम्ही 100% स्थैर्य आहे त्यांच्यासाठी हा विषय नाही. तर मी तुम्हाला सांगत होतो, तर योगाभ्यास हा एक तुमचं मन स्थिर ठेवण्यासाठी, मन एकाग्र ठेवण्यासाठी, मन समाधानी ठेवण्यासाठी, मनाची दृढता, मनाची एकाग्रता, म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मनातल्या द्वंद्व संपण्यासाठी, मनातला कलह आणि कल्लोळ संपण्यासाठी, मनाचीतली चिडचिड संपण्यासाठी, मनातला ताणतणाव संपण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. तर योगाभ्यासामध्ये काय येतं, तर पहिल्यांदा तुम्हाला योगासनासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.
प्राणायामासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि ध्यानासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तुम्ही मोबाईलवर जे जितके मेसेज बघण्यासाठी वेळ देता बाकीचे, तितकाच जरी वेळ या गोष्टीत दिला तर त्या मेसेजमधला इंटरेस्ट संपून जाईल तुमचा. आणि तर योगासनासाठी किमान तुम्हाला 20 मिनिटं काढावे लागतील. ते यामुळे शरीर आणि मन देखील छान राहायला मदत होते. त्यासाठी प्राणायामासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. प्राणायाम करणं एक प्रकारे ऊर्जा आत भरणं असतं. प्राणायामामध्ये फक्त एक 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगेल. पहिल्यांदा प्राणायामामध्ये तुम्ही स्थिर बसून श्वास आत घेणे, तुमची शक्ती आहे तेवढा, हे तुम्हाला शक्य आहे तेवढं ते रोखता आलं तर रोखणे. जितकं आता मी श्वास घेतला तेव्हा हा रोखलेला वेळ आहे. आता सोडण्याचा कसा वेळ असतो हे बघा, मी घेऊन सांगतो. हा जो आवाज हळुवार आला तो सोडण्याचा. रोखलं तेव्हा आवाज आलेला नाही. आणि सोडल्यानंतर आता सोडला आणि पुन्हा थोडा वेळ हे पहा, हा मग सोडल्यानंतर पुन्हा थोडा वेळ थांबवता आलं. हा एक अभ्यास आहे. तसं नसेल तर सोपं अजून थोडं सांगतो. श्वास घेणे, आणि श्वास हळुवार घेणे, हळुवार सोडणे. जसा सुगंधी फूल जसं आपण असं हळुवार सुगंध घेतो, जसं घेताना असं, तशा स्वरूपाचा हा ऑक्सिजन म्हणजे सुगंधी फूल आहे असं समजून थोडा वेळ तुम्ही तो आस्वाद घ्या. जसं पाणी आपण पितो, पाणी पिण्यासाठी वेळ काढतो ना, पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. अन्न घेण्यासाठी थोडा वेळ काढतो ना, त्यासाठी ती सुद्धा गरज आहे. झोपेसाठी वेळ काढावा लागतो ना, ती सुद्धा शरीराची गरज आहे, मनाची गरज आहे. तसं ऑक्सिजन घेणं ही या सगळ्या घटकापेक्षा अतिशय आवश्यक घटक आहे. त्यामुळं किमान 20 मिनिट यासाठी काढा. किंवा तुम्हाला आणखीन एक सोपा मार्ग सांगतो, हे तर कराच. 1 तास अभ्यासामध्ये 1 तास तुम्ही अभ्यास केला आणि 1 तास वाचल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. म्हणजे काय करायचं, 2 घोट पाणी प्या. तुम्हाला जर तहान लागली तर पाणी प्या. प्यायचं म्हणून पाणी पित राहू नका. पण ऑक्सिजन, डोळे हळुवार बंद करायचे. आणि 5 मिनिटाचा श्वास आत कसा चाललाय आणि श्वास बाहेर कसा यायलाय तेवढंच बघायचं. असं बसा डोळे लावून, फक्त श्वासावर लक्ष द्या. 5 मिनिटं डोळे लावून बसल्यानंतर आणि श्वास आत कसा गेलाय आणि बाहेर चाललाय बघल्यानंतर पुन्हा एक प्रकारची ऊर्जा येते. पुन्हा तुम्ही अभ्यास छानपैकी करू शकता. हे करा बघू. आणि हा मध्ये मध्ये 5 मिनिटाचा किंवा 1 तासालाच करावा असं काही नाही, 2-3 तासाला करू शकता तो. त्याचबरोबर मात्र सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही उठता झोपेत, त्या अगोदर जर हे योगासन, थोडा वेळ प्राणायाम, थोडं ध्यान केलं, आंघोळ करू,
यामुळे आपल्या सगळे जे ऑर्गन आहेत आतले ते नीट काम करतात. आणि ऑर्गन जर नीट काम करत नसेल तर तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय डिस्टर्ब होत असतो. तुमचा अभ्यास हे होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं हा देखील एक अभ्यास आहे. अभ्यासाला जे जे पूरक आहे तो अभ्यासाचाच भाग असतो, ही गोष्ट विसरू नका. याला काही जण तुम्हाला सांगू शकते एक कशाला करत बसतोस, याच्यामध्ये 1 तास दिवसाचा कशाला घालत बसतोस असं सांगणारे सुद्धा सल्लागार भेटू शकतात, तुम्हाला गार करू शकतात. मी एक मेरिटचा स्टुडंट आहे, मी आयुष्यात केलेला आहे, त्याचा मला फायदा झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. टॉप 10 असणारी जी 10मध्ये जी एक्झाम आहे UGC नेट, ही मी पहिल्या प्रयत्नात पास झालेलो आहे. MA मेरिट आहे विद्यापीठामध्ये, मी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये. हे सगळं मी तुम्हाला सांगतोय आणि प्रतिकूल परिस्थितीत हे सगळं मी केलेलं आहे. तर योगाभ्यासामध्ये ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. या गोष्टीचा अभ्यास करणं मनाला स्थिर ठेवणं साठी आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही मी हा अतिशय महत्वाचा मुद्दा अजून सांगून आज आपण थांबणार आहोत. सेल्फ टॉक साठी 5 मिनिटं वेळ देत जा. जेव्हा वाटेल तेव्हा वेळ द्या, किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर 2 मिनिटं 5 मिनिटं, किंवा झोपताना 5 मिनिटं, किंवा अभ्यास करण्या अगोदर 1 मिनिट. तर तुम्ही काय बोललं पाहिजे स्वतःशी हे खूप गरजेचं आहे. तर मी काही वाक्य तुम्हाला मी सांगेल. म्हणजे ते माझं जे यशाचा राजमार्ग नावाचं जे पुस्तक आहे, यामध्ये सुद्धा हे यशाचा राजमार्ग यश प्राप्त करण्यासाठी हा ग्रंथ आहे. तर तुम्हाला मी यातलेच काही भाग तुम्हाला सांगतो. सकारात्मक सूचनांचे कोणते लाभ होतात, हा एक पृष्ठ क्रमांक 35 वर आहे. तर तुम्ही सुमनाला काय बोललं पाहिजे? माझ्यात प्रचंड शक्ती आहे. की तुमच्या हे ज्या काही सूचना तुम्ही देता, जे की स्वतःशी जे बोलता, ते तुमचं बोलणं अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते आणि तशा पद्धतीनं सबकॉन्शियस माइंड तुमचं काम करत असतं. तुम्ही स्वतःला प्रचंड शक्तिमान आहात, प्रचंड आत्मविश्वास आहे, प्रचंड जिद्द आहे, प्रचंड ताकद आहे, आणि माझं ध्येय मी प्राप्त करणारच आहे, आणि जगातली कुठली शक्ती मला माझ्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही. असा जर मेसेज तुमच्या आधी मनाला जर दिलात तर तुमचं मन कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकते. आणि जरी काही कारणानं थोडा वेळ डिस्टर्ब झालं तरी ते पुन्हा मूळ पदावर, जे स्थैर्यावर, शांततेमध्ये येऊ शकते. असं मी म्हणणार नाही, दावा करणार नाही की हे सगळं केल्यानंतरही तुमचं मन डिस्टर्ब होणार नाही मध्ये मध्ये, तरी ते होईल. परंतु तातडीनं ते बाहेर 1-2 तासातच तुम्ही मूळ अभ्यासात मन लावू. काही जण 8-8 दिवस 15-15 दिवस त्याचा मूडच ठिकाणावर येत नाही. असं जर असेल तर ती अतिशय घातक गोष्ट ठरणार आहे. माझ्यातील शारीरिक, मानसिक आणि आत्मिक क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस. काही जण मला लई कंटाळा आलाय, क्षीण व्हायलाय, ताकद कमी होऊन चालली,
जे ताकद होती सुरुवातीला अभ्यास करताना आता राहिली नाही असं म्हणत राहतात आणि मग खरंच वाटायला लागते खरंच राहिली नाही. आणि मग तुम्ही झोपण्यामध्ये मग दुसऱ्या गोष्टीमध्ये रस घेता आणि झोपून राहता. उठा वाटत नाही, मग तुम्हाला झोप येतो. उठलं तरी मरगळ जात नाही, आळस जात नाही, असं होत असतं. मी विजेता आहे. आय एम अ विनर. आय कॅन डू इट. मी विजेता आहे. मी हे करू शकतो. मी हे करत आहे. मी केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःशी बोललं पाहिजे. आज एवढा अभ्यास आहे, मी ते करणारच. तो मग मी लक्षात ठेवणारच. आणि हे सगळं केल्यानं आज लक्षात ठेवलेलोच आहे असा विचार आणि माझ्या मनात लक्षात राहिलेला आहे असं स्वतःला बोला. म्हणजे लक्षातच राहत नाही असं म्हणू नका. माझं प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जात आहे. आता तुमचं 720 मार्क हे तुमचं ध्येय आहे नीट एक्झाम मध्ये. तर माझे प्रत्येक पाऊल एका एका प्रकरणावर कमांड मिळवत मिळवत मी पुढे जात आहे. मग त्या प्रत्येक कमांड कसं मिळवलं तर त्यावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न तुम्हाला येत असतील आणि अजून काही प्रश्न जरी कसे फिरून फिरून विचारले गेले असले तरी ते सोडू शकतो असा आत्मविश्वास आला. आणि तसे सोडवता आले की तुम्ही समजायचं की माझा त्याच्यावर कॉन्फिडन्स आलेला. माझं ध्येय साध्य होत आहे. माझ्यातला उत्साह वाढत आहे. आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि मी प्रत्येक पाऊल माझं ध्येयाच्या जवळ जवळ जात आहे असं तुम्ही बोला. आणि माझ्या सोबत नैसर्गिक शक्ती आहे. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आहेत. शुभेच्छा आहेत. हा देखील विचार तुम्ही केला पाहिजे. माझ्या आईवडिलांचे कष्ट ही माझी प्रेरणा आहे. त्यांची तळमळ छत्रपती शिवरायांनी जसं राष्ट्रमाता जिजाऊनी स्वराज्य संकल्पक शहाजी छत्रपती शहाजी भोसले हे त्यांचे वडील. त्यांची तगमग आणि तळमळ हे त्यांच्या स्वराज्य प्राप्तीची एक तळमळ होती. तळमळीचा तो एक भाग होता. म्हणजे आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्याला प्रेरणा दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्याविषयी आदर आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं हे आपल्या अभ्यासासाठी एक प्रेरणादायी गोष्ट ठरत असते. आपल्याला इतरांविषयीचा तिरस्कार वाटत असेल तर आपल्याला आपलं माइंड विकृत आहे असा त्याचा अर्थ असतो. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की स्वतःशी बोला आणि माझं ध्येय मी प्राप्त करून माझ्या आईवडिलांच्या चरणी मला अर्पण करायचं आहे. आणि मला जे घडायचं आहे ते मला हे देशाची सेवा, एक उत्कृष्ट डॉक्टर, एक उत्कृष्ट इंजिनियर, जे काही बनायचे ते उत्कृष्ट बनायचं आहे. यासाठीची ही मी साधना आहे. ही साधना करून माझ्या देशाचं मला वैभव वाढवायचं आहे. ही देशातल्या हे प्रश्न सोडवणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यासाठी मी तयार होत आहे. यासाठीचा अभ्यास आहे. असा देखील विचार तुमच्या मनात आला पाहिजे. कारण जबाबदारी घेतली, एकदा एखादी जबाबदारी घेतली की माणूस त्याच्यासाठी झोकून देत असतो. ज्या पद्धतीनं कोंढाणा किल्ला घेण्याची जबाबदारी, कोंढाणा किल्ला जिंकून देण्याची जबाबदारी वीर योद्धा तानाजी मालुसरे यांनी घेतली होती. तर जीवाच्या आकांतानं ते लढाई लढले. मला सांगायचं आहे
तुम्ही सुद्धा एक जबाबदारी घेतलेली आहे. ही जबाबदारी हे तुमच्यावर कोणीतरी लादलेलं नाहीये, तुम्ही स्वइच्छेने स्वीकारलेलं आहे आणि स्वइच्छेने स्वीकारून ते तुम्हाला साध्य करायचं हे. हा विचार तुम्ही स्वतःशी करा आणि मित्रो, यश तुम्ही सहज मिळवू शकता. या आणि आणखीन काही ज्या गोष्टी असतील, बऱ्याच विषयाबद्दल मी पुढे बोलत राहणार आहे तुमच्याशी. आहार कसा असावा, आहार कसा घ्यावा, अनेक प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. प्रेरणा माणसाला का गरजेची असते, निर्णय कौशल्य कसं साध्य करायचं, कारण प्रश्नांची उत्तरं देणं हे एक निर्णयाचाच भाग असतो. चारही प्रश्न जवळ उत्तर बऱ्याचदा बरोबरच वाटायला लागू शकतात. त्यावेळेस योग्य निर्णय कसा घ्यायचा, योग्य उत्तर कसं शोधायचं, अशा अनेक वेळेचं नियोजन आहे. त्रासदायक विचारांना कसं हाताळायचं आहे, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, हे असं अनेक विषय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुढच्या भागात भेटूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तो तुम्ही दुसऱ्यांना पाठवून सहकार्य करा आणि आपली प्रबोधनाची चळवळ ही देशसेवेची चळवळ आहे. त्या देशसेवेच्या चळवळीला सहकार्य करा एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.